रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे याचे दिनांक 12 जून रोजी सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ मध्ये नामप्र महिला, ब मध्ये सर्वसाधारण महिला तर क मध्ये सर्वसाधारण महिला अशा आरक्षण चिठ्ठीच्या माध्यमातून सर्व उपस्थित ग्रामस्थांसमोर काढण्यात आले। परंतु त्यानंतर निवडणूक अधिकारी गुंड यांनी ते परस्पर बदलून प्रभाग क्रमांक 1 मधील क मध्ये असलेले सर्वसाधारण महिला हे आरक्षण काढून सर्वसाधारण हे आरक्षण टाकण्यात आले। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली। त्यानंतर लगेच ग्रामपंचायतचे सरपंच रामा म्हात्रे, माजी उपसरपंच अमित मोहिते, शिवसेना उभाटाचे नेते दुर्गेश नाडकर्णी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करत हरकत घेतली होती। परंतु 17 दिवस होऊन सुद्धा यावर कोणती सुनावणी संपन्न झाली नसल्याकारणाने आमचे पत्रकार दीप वायडेकर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्रमक पवित्रा घेतला होता। या सर्वांची दखल घेत आज संवेदनशील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रांत अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांनी यावर सुनावणी घेतली। यामध्ये यांनी विषयाची गांभीर्य लक्षात घेता नागरिकांना समाधानकारक उत्तरे देत संबंधित अधिकाऱ्यांवर नोटीस काढत खुलाशाची मागणी केली आहे। तर यामध्ये संयुक्तिक खुलासा मिळाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असे आश्वासन दिले आहे। यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच रामा म्हात्रे, माजी सरपंच अमित मोहिते, माजी उपसरपंच मनोहर उर्फ मामा सुर्वे, शिवसेना उभाटा नेते दुर्गेश नाडकर्णी आदी ग्रामस्थ उपस्थित होते। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे 2026 मध्ये आरक्षणासाठीच्या सोडती आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यापैकी वरसे ग्रामपंचायतीच्या सोडतीबाबत ग्रामस्थांनी हरकत उत्पन्न केलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने एक हरकत अशी होती की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3ही जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। तर सोडतीच्या वेळेस 3ही जागांना महिला असं दर्शवण्यात आलेलं होतं। परंतु ज्यावेळेस अधिसूचना अंतिम करण्यासाठी पाठवण्यात आली त्यावेळेस ती चूक प्रथमदर्शनी लक्षात आल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यात येऊन एक जागा अनारक्षित किंवा सर्वसाधारण करण्यात आलेली होती। अध्यासी अधिकाऱ्यांनी जरी चूक केलेली असली तरी ती दुरुस्त करून पाठवण्याचे अधिकार आहेत। त्याप्रमाणे ती दुरुस्ती करण्यात आलेली होती। ग्रामस्थांच्या समोर वास्तविक अशी चूक व्हायला नको होती, त्याबद्दल संबंधित अध्यासी अधिकाऱ्यांचा खुलासा घेत आहोत आम्ही। त्यांना नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेतोय आम्ही आणि त्याच्यामध्ये जर संयुक्तिक खुलासा आला नाही तर शिस्तभंगाची कारवाई पुढे केली जाईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।